तर नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा 2-3 दिवसातून आपण आलोय YouTubeवरती तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. तर आज 2 शब्द मी बोलणार, 2 शब्द प्रियंका बोलणार. 4 शब्द मी, 8 शब्द प्रियंका. 16 मी 32 हे. असं चर्चा करणार आहे. पहिली सुरुवात करतो. बऱ्याच आपल्या YouTube फॅमिलीला माहीत नाही. बरेच जण विचारतात, की बाबा कुठल्या कास्टचे आहेत तुम्ही? तर माहीत नसेल तर सांगतो आवर्जून. आम्ही आहे हिंदू चांभार. चांभार समाजाचे आम्ही आहोत. तर कोण कोण आमचे पाहुणे असतील किंवा चांभार असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या गावातून. ठीक आहे. पण आमच्या खानदानामध्ये जातीत नाही बरं का. आमच्या खानदानामध्ये लय खतरनाक लोक आहेत काय काय. लय डेंजर. कुणी त्यांचा अंत पण लावू शकत नाही. आता तुम्ही म्हणता झालं काय? मग खतरनाक असतात ते बाबा. नाटक असतंय तुम्हाला सांगतो एक 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 1 तासाचं. आमच्यात असली खतरनाक नाटकं आहेत. 5-5 वर्ष सुद्धा करू शकतात हां. आणि तेवढी त्यांच्यात ताकद आहे, दम आहे त्यांच्यात. आणि त्यांचा अंत कुणी बघू शकत नाही. बायासारखं बायाच्या मनातलं, गुडघ्यातलं, डोक्यातलं काय चालू आहे ना, देवऋषाला सुद्धा कळणार नाही बरं का. बाईसारखं खतरनाक माणूस कोण नसतंय. डेंजर असतंय. साधं भोळं रूप वरून असतंय, पण आतनं डेंजर असतात बायका. 4 फूट कधी पण हात लांब. कधी पलटी मारणं काय सांग तशी एक जात आहे तुम्हाला सांगतो. हे खानदान आहे. आता तुम्ही म्हणसाल काय? म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो ऐका बरं का. तुमच्या पण ह्याच्यात असू शकते तशी माणसं. आता समजा एक थोडंसं काहीतरी आपल्याला पूर्ण करायचंय, त्याची गरज आहे आपल्याला. तर पैसा जर कमवायचा असला, तर आपण एखादा हात आहे ना तुम्हाला सांगतो, असं देवळापुढे गेलं, तर तुम्हाला सांगतो, तो हात आपण असं केल्यानंतर आणि देवळापुढे उभा राहिल्यानंतर आपल्याला पैसे देऊ शकते ते कोणी. मग हा हात किती वेळ तुम्ही ठेवू शकता सांगा मला? आपलं स्वप्न आपलं जेवापुरतं, पोटापुरतं भिकाऱ्याला आलं, तेवढ्यापुरतं हे ठेवू शकतो. आणि ज्या वेळेला त्याचं वाटन की बाबा ₹100 ला राईस प्लेट असेल, नीट ऐका. ₹200 ला 300 झालं, 500 झालं. शेवटी पैसा येतो, पण हे अवघड लय. म्हणून हे सोडून देईन, बास करेन आणि तेवढं समाधान मानेन. हे झालं नाटक 5-10 1 तासाचं. पण आमच्या खानदानामध्ये असं आहे, अशी नाटकी खतरनाक लोक आहेत ना बेकार. एखादं जर नाटक केलं, असं केलं, तर जोपर्यंत त्यांचं पुढलं काय सक्सेस होत नाही, टार्गेट मग वर्ष जावं, 2 वर्ष जावं, 3 वर्ष जावं, 5 वर्ष जावं, खतरनाक एखादं म्हणे हे असंच आहे काय की स्वतःही स्वतः लाजून जे हे हात सुद्धा लाजन किंवा मला असा जन्म झालाय काय की असलं खतरनाक भयानक नाटक करतात. जेव्हा त्यांचं समजा पूर्ण टार्गेट मग त्याला गोळून ही करून वाट बोलून कधी कोणी काय विचारलं नाही जेवला खावला तसलं विचारून पिचरून मया करून एक मिस कॉल पडो 10 कॉल येणार हे असं. आणि जेव्हा ती त्यांचं सक्सेस टार्गेट होईन तेव्हा ही असं होतं ना, अशा बरोबर असं जेवढे आम्ही आहेत ना, असं कोलून टाकते ते आम्हाला. असली खतरनाक भयानक लोक आहे ते. म्हणजे बघा डेंजर बाबा माझी माणसं ती मला लाज वाटते सांगायला आणि त्यांची नावं घ्यायला. टार्गेट सक्सेस असं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक गोल करून ठेवा. तो गोल आपल्याला पूर्ण करायचा आहे. मग भले किती येड्याचं सोंग घ्यायची वेळ आली किंवा किती खोटं बोलायची वेळ आली, डोळ्यात पाणी आणायची वेळ आली, रडू किंवा समजा खानदान आमच्यावर सोडायची वेळ आली, तरी वेळ जमन. निम्मं आयुष्य जाऊ द्या, पण ते टार्गेट पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही. टार्गेट पूर्ण झालं की सरसकट समधी कोलून टाकायची. कळलं का? हे असं गोल करायला शिका तुम्ही. जिद्द पाहिजे, जिद्द. नशिबातच सारं असतं असं काही नसतं. नशिबाच्या पण पुढलं सापडत असतं, त्याचं नाव फक्त जिद्द हे असतं. आपण बऱ्याच गोष्टी करत असताना त्या विसरत असतो. त्या विसरत असताना कशासाठी विसरलो हे मात्र कधीच विसरायचं नसतं. ध्यानात ठेवा. माईन असते. साध्या बाळाचं रूप फिप घ्यायचं.
असं पडदा खतरनाक माणसं असतात. पळलेलोय शिकलेलोय म्हणून बोलतोय, त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा, हित लागलेलं आहे आपल्या, म्हणून आपण बोलत असतोय. अशा माणसापासून सावध. एक वेळेस काय वाजवताय तुम्ही? मी म्हणलं काय दुसरं दारातलं पाळा, पण चुकू नये नाही बरोबर. अंत बघूच नका. नाही कधी कोणाच्या मनातलं टार्गेट कोणी ओळखू शकलं नाही. खतरनाक माणसं आहे आणि त्याला सपोर्ट करणारी पण बेकार माणसं तुम्हाला सांगतो डेंजर आहेत. पण त्यांना कुठं माहित आहे त्यांच्यापेक्षा 10 पटीने आपण डेंजर आहे. फक्त आपले म्हणून दातन होट आपले म्हणून समज सहन केलं, पण एक दिवस त्याचा शेवट कुठतरी होणार. म्हणजे कसं सुरुवात झाली की एंड असतोय. एखादा वाटोळं झालं म्हणजे कुठतरी चांगलं असतंय. घर उद्ध्वस्त झाले म्हणजे कुठतरी बसत असतंय. सावली आली म्हणजे ऊन येत असतंय. दिवस आला म्हणजे रात असतंय. वळण आले म्हणजे सरळ असतंय. अशा गोष्टी असतात काय. बरं आता मी बरंच बोललो, आता प्रियंका बोलून थोडं बोल ग. काय बोलू तुम्हाला? ये मी बोलतो तसं बोल. नको. बोल की. माझंच नको म्हणलं होतं. माझं बोल. काम ठेवून मला बसायला आता बरेच जण लावलंय. म्हणतात ठीक आहे तुझं समजा मला बोलणं तसं ठीक आहे नव्हतं समाधान, इथं बसायला. पण ही पुतळा का तू शेजार बसा, बसवतोय तुमच्यामुळे मला ही कळत नाव नाही ठेवून मला. घ्यावं लागतं. हे का बसवलंय सांग, ह्याचं पहिलं उत्तर देतो. ह्याचं काय काम असतंय. ठीक आहे मला तुला कसं बोलायचं तरी ना, होतं तिथं बसायला. तू बोल ना काय बोलायचं छाती फुगून बोल, असं कर, कोणाला मी टोमणं तर ते मारणं, पण कोण व्हिडिओ चालू करायच्या बावकीला आधी मारणं, म्हणते, तर तुमचं पाहुण्या तुम्ही बोला रावळ्याला नाही, म्हणून. नातेवाईकांना मारणं नाही, शेजार पाजार आहे. विनाकारण बसवतात. कोणाचं नाव तर घेतलं नाही, हा विषय मिटला. मग तुम्हाला सांगतो आता मी 2 शब्द बोलणार, ही 4 बोलणार. बोल ग. काय बोलू? नाही तिला सुचणार नाही चष्मा घातल्याशिवाय. सारखा इकडे तिकडे आहे. नको बाबा, मला कशी नाही दिसते आवडत. बघू दे की. नको. अल्ला का माझं पाक जगाचं काय घेऊन बसली आई झालं तुला मला सांगतो. लाज वाटते. आणि नवरा परमिशन देतोय चष्मा घालून, तुला काय लाजती. रातभर नाही पावडर आवडत. चुलते तेव्हा काय वाटत नाही. मी इकडे नाही पावडर चोळत. बघा इकडे. कुठं दिसतंय. हा, माझी बायको तुम्हाला सांगतो माझं सोन आहे. अहो बघितलंय आईला सारखं नवरा तिकडे. बायको इकडं जोडून जगाच काय घेऊन नको. जग तुला सांगतो नागडं उघडं मीच- युट्यूबला आलं, इंस्टाग्रामला आलं, तो चष्मा त्यांचं घातला काय म्हणून करायचंय कुठं आपल्याला? ही झालं. चल घाल धमकी इकडे बघ की. नको, ते काळा आहे. मी काळे तर ते काळा घालताय मला. सारखं. बर बघू दे कशी दिसती या, नको, बघू दे की. नको, तुम्हीच घाला, तुम्ही छान दिसत. थांब की मला बघू दे तर. बरं दुसरा बोला सारखं. मला गाडी कधी शिकवणार? बघितलं कधी वाटलं नव्हतं माझी बायको एवढी सुंदर दिसती म्हणून हा. चष्मा घातल्या. बघितलं का मला नको, नको, गाडी नको कधी करते. शिकवणार? हा? गाडी कधी शिकवणार? तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे, ह्या जगामध्ये भयानक लोक आहे, नातेगोती संपलेले. पैसा तुमच्याकडे भरपूर असेल म्हणून तुम्हाला वाटत असेल आपले समजे, तसं गुळाला मुंगळ पण चिटकतात, मुंग्या पण येतात चांगल्या ठिकाणी. आणि जो घरात व्यक्ती न कमावणार आहे त्याची 0 किंमत आहे. आणि जो कमावणार आहे ज्याला पेन्सिल चालू आहे त्याचं रोबाबाब थाटात माटात आहे. पेन्सिल जवळ आले बरं का, त्या अगोदर 25 दिवस त्याचं कुत्र्यावणी असतं. तसंच हे जेवण आहे. खतरनाक लोक आहेत ती, सावधान, फुटाफुटाव वेगवेगळ्या बुद्धीची लोक आहेत. आता नातेवाईक तर संपल्याच जमाय, खतरनाक आहे. कामापुरतं स्वार्थासाठी जवळ येऊ शकतं, बाकी कशाला नाही, मदतीला फिदतीला. आणि जवळचे बहीण भाऊ माते होतं दाजी फिजी ही ठीक आहे, पण बाकीचं सारं खानदान संपलेलं आहे. कोण कोणाचं नाही, समजे स्वार्थासाठी आपला स्वार्थ बघत असतात. मार्केटला राहताना जीवन जगत असताना सावधान, आणि कोणावर लगेच विश्वास टाकू नका. जीव पण देणे जान मी देंगे गुलाबी बस करा देंगे काय तसलं पण ते करेन गाणं. तुम्हाला राहू सांगतो. द्या तिकडं. हा, फिरायला कधी जायचं सांगा तुम्ही तर आधी. अशा लोकांपासून होय. सावध राहावा तुम्हाला सांगतो. काय? हा, फिरायला कधी जायचं? तुम्ही नेतो म्हणला की. तर माझं चालू आहे काय बोलणं, नको ते सांगायला, राहू द्या. हिचं बोलणं काय चालू आहे. मी तुम्हाला 2-3 दिवसाला मागायला लागले कधी जायचं तुम्ही म्हणताय का? शाळा भरत आल्या पोरांची. फिराय काय नाही. फिरायला 17 ते काम शाळा तिथं आहेच की सारखं. बाया माणसाने घरामध्ये बसणे, एका दिवसाने काय होतंय तेव्हा? बाकी काय सुद्धा नाही जीवनात. तुम्ही फिरता तर?
घरामध्ये मी कामानिमित्त फिरतो. मी जेव्हा तसलं नाही मी म्हणत. जेव्हा फिरतो तेव्हा हे तसलं नाही हे फिरणं अशी म्हणत तुम्हाला दाखवतो इकडं अशी बरं का निवांत वगैरे. इकडं बघितलं होणार नाही तुझ्या अंगात. अशी झोपलेली असतात इकडं बघितलं का इकडं असा निवांत स्वटॅप पसरलेला असतोय नाही की तुझ्या अंगात. इकडं डुग्या मावा का असा झोपलेला असतोय सारी जिथले तिथं असते ही लेकरं अहो, 10 ते वाजेपर्यंत नाही झोपतात. हो. ही झोपलेली असती समद जबाबदारी नवऱ्यावर असती कोणाच्या आशेवर पण बसलेलं नाही जवळ करता येईल तवर करायचं जिथं नाही तिथं बरं चला असू द्या चला ही म्हणते स्कूटी शिकवायची तर चला हिला मी आज स्कूटी शिकवतो हम्म. ओके बाकी तुमच्यात पण खतरनाक लोक असले मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या बाबतीत होतंय का असं